अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद करता हूँ की तुम्ही सगळी खैरियतशी असाल। आज ह्या दुनियातलन कोण नाही कोण खतल्या नाही खतल्या बिमारीतलं मुब्तला आहे आणि त्या बिमारीतलं मुब्तला झाल्याच्या नंतर कुणाला नाही कुणाला तरी ब्लड डोनेशनची जरूरत लागतं। तर आज माझं तुमच्या समोर येण्याचं मकसद एकच आहे की तुम्हाला एक डेमो दाखवायचो आहे, जिनचे कारण तुम्ही जर खतल्या सिच्युएशनला फसलेली असाल तर तुम्हाला ब्लड डोनेशन आसानीशी मिळू शकते। त्यांच्यासाठी तुमच्या मोबाईलला खतलं पण एक ब्राउझर असेल, त्या ब्राउझरला तुम्हाला ओपन करायचं आहे। जैसो की मी आता क्रोम ब्राउझर ओपन करत आहे। ओपन केल्याच्या नंतर सर्च पॅनलला जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे फ्रेंड टू सपोर्ट। फ्रेंड टू सपोर्ट सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट जाहीर होईल। त्या पहिल्याच वेबसाईटला आपल्याला जी काही जाहीर झाली आहे तर त्यांच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ऐसो एक डिझाईन या वेब इंटरफेस खुलेल। तर समजा की तुम्हाला ब्लड डोनेशनसाठी ब्लड पाहिजे तर तुम्हाला काय सर्च करायचं आहे। आता पहिलं तुम्हाला विचारते की ब्लड ग्रुप, तर तुम्हाला ब्लड ग्रुपच्या समोर जी पण तुम्हाला ब्लड पाहिजे, समजा आता मला बी पॉझिटिव्ह पाहिजे तर मी बी पॉझिटिव्ह सिलेक्ट करीन। त्यांच्यानंतर सिलेक्ट कंट्रीचं ऑप्शन आहे, तर तुम्हाला सिलेक्ट कंट्री सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर जाऊन आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचं आहे। त्यांच्यानंतर जो आपलं स्टेट आहे महाराष्ट्र, तर त्याला आपल्याला महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। त्यांच्यानंतर जी काही आपली डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्टला आपली रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहे खेडची, तर तिला जाऊन सर्च करायचं आहे, मतलब शोधायचं आहे स्क्रोल करून। तर एक मिनिट, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आपल्यासमोर आली। त्यांच्यानंतर सिटीतलं पण जर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता सगळे सिटी रत्नागिरी डिस्ट्रिक्टला जितके पण सिटी आहात ते जाहीर झाले आहात। तिनातल्या समजा आता मला खेड सर्च करायचं आहे। खेडवरती टाकल्याच्या नंतर खालती तुम्हाला दिसत असेल की एक बटन आहे जे की आहे सर्चचा, तर त्यांच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर झूम करताय, झूम केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही नावा डिस्प्ले होतात। या माणसाने रजिस्टर केली नात, तर जसे की विश्वनाथ परंजापे, त्याच्यानंतर अनिस परकार, झहीर देसाई आणि त्यांच्याच बरोबर समोर तुम्हाला दिसत असेल की त्यांचं नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहात। त्यांची आपण त्याला कॉन्टॅक्ट करून त्याला ब्लड डोनेशनसाठी आपण हेल्प करायसाठी बोलवू शकतो। दुसरी बात ही झाली की ही ब्लड ज्याला घ्यायचं आहे त्याची ही प्रोसिजर आहे। आणि आता काही माणसं अशी आहेत की त्याला ह्या वेबसाईटचं माहिती नाही आहे, तर त्याला रजिस्टर करायसाठी तुमच्यासमोर एक इंटरफेस ऐसो पण असेल की ब्लड डोनर रजिस्टर हिअर, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुमचा पहिले नाव विचारेल, जसं की माझं नाव सुफियान आहे तर मी सांगेन सुफियान मुश्ताक सुर्वे। माझं नाव टाकल्याच्या नंतर ब्लड ग्रुप विचारतं आहे, तर तिनातलं मी माझं ब्लड ग्रुप जी की माझं बी पॉझिटिव्ह आहे ते सिलेक्ट करत आहे। त्यांच्यानंतर माझा मोबाईल नंबर जो की आहे डोंट ॲड 0 बिफोर युअर नेम एक्सेप्ट मलेशिया। ओके, माझा मोबाईल नंबर आहे 7588900251। त्यांच्यानंतर सिलेक्ट कंट्री विचारतं आहे, तर तिनातलं मी कंट्री इंडिया सिलेक्ट करीन। त्यांच्यानंतर आपलं स्टेट आहे महाराष्ट्र। त्यांच्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे आपली रत्नागिरी। जसे की तुम्हाला वरती दाखवत असेल की OTP येईल म्हणा, तर OTP तर तुम्हाला टाकायला लागेल। तुम्हाला पण प्रोसिजर करताना OTP येईल, तर त्या OTP जी आलेलो असेल तो तुम्हाला टाकायला लागेल। एक मिनिट, पहिले मी रत्नागिरी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करत आहे। रत्नागिरी डिस्ट्रिक्ट नाही शायदची, ओके, पहिले मी OTP टाकत आहे। OTP ब्लड डोनर कॉपी करत आहे आणि वरती जसे की तुम्हाला दिसत असेल की आपल्याला ह्यातलं OTP टाकायचं आहे, तर ह्यात मी OTP पेस्ट करत आहे। त्यांच्यानंतर OTP व्हेरीफाईड लिखून येतं आहे, ती तुम्हाला दिसत पण असेल की समोर OTP व्हेरीफाईड लिखून आलेला आहे। त्यांच्यानंतर आता माझी डिस्ट्रिक्ट आहे रत्नागिरी। रत्नागिरी सर्च तुम्हाला पण करायचं आहे, PR रायगड संगमेश्वर रत्नागिरी। ओके, रत्नागिरी लास्टला ऑप्शन आहे, जसे की तुम्ही बघू शकाल की रत्नागिरी आता आहे, हे रत्नागिरी आहे। तर आता आपल्याला सिलेक्ट करायचं रत्नागिरी। त्यांच्यानंतर सिटी आहे जी की आपली खेड आहे, ते आपल्याला खेड सिलेक्ट करायचं आहे। त्यांच्यानंतर माझं ईमेल ॲड्रेस आहे, तो ईमेल ॲड्रेस मी टाकत आहे सुफियान सुर्वे 113@gmail। त्यांच्यानंतर युजर ID जी की मला ठेवायची आहे, सुफियान सुर्वेच ठेवीन मी युजर ID, आणि पासवर्ड मला ठेवायचो आहे जो की ह्यो आलेलो आहे।
ओके. तो पासवर्ड मी टाकल्याच्यानंतर खालती प्लीज कन्फर्म युअर अवेलेबिलिटी टू डोनेट ब्लड. आता मी खालती अवेलेबल लिखलेलो आहे आणि जर मी अवेलेबल नाही आहे तर मी अनअवेलेबल लिखेन. तुम्ही अवेलेबल क्लिक करा आणि खालती तुम्हाला एक बॉक्स दिसत असेल चेक बॉक्स, तर त्या चेक बॉक्सला तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. जसं की यो आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तो क्लिक होईल आणि ब्लूला कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर खालती तुम्हाला एक सबमिटचा बटन दिसत असेल, त्या सबमिटच्या बटनवरती आपल्याला जे की ही बटन आहे त्यावरती आपल्याला सबमिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर 2-3 सेकंड वेट केल्याच्यानंतर तुम्हाला थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन असं मेसेज लिखून येईल आणि वरती राहिला सेव्ह पासवर्ड तुम्हाला आलं ते सेव्ह करताय. त्यांच्यानंतर हीच अशी मदत करून आपण एक दुसऱ्याची मदत करू शकतो. आणि जसं की तुम्हाला ही पण दिसतं की मेसेज आलेलो आहे, डिअर सुफियान वी थँक यू फॉर रजिस्टरिंग ॲज अ व्हॉलंटरी ब्लड डोनर युअर लॉग इन क्रेडिशनल्स आणि माझं पासवर्ड आलेलो आहे. तर अशा टाईपने आपण लोकांची मदत करू शकतो. तर आमचं आव्हान लोकांशी हीच असेल, मतलब रिक्वेस्ट असेल की जितकी पण माणसांनी होऊ शकते इतकं रजिस्ट्रेशन करा आणि लोकांची हेल्प करा. मी इतकंच बोलून माझा जो मकसद आहे तर मी थोपत आहे. सगळी सेहत याब असा आणि दुआ हीच आहे की सगळ्याला अल्लाह ताला बेस्ट ठेव. दुआ त्यात ठेवा. अल्लाह हाफिज.